IMA कोपरगाव शाखेचे तहसीलदारांना निवेदन. CCMP पात्र BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीला विरोध. इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव शाखेने CCMP पात्रता प्राप्त BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग MMC मध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या प्रस्तावामुळे संपूर्ण MBBS शिक्षण व प्रशिक्षण न घेतलेल्या व्यक्तींना आधुनिक वैद्यक करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता असल्याने गंभीर चिंता निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर IMA कोपरगाव शाखेचे अध्यक्ष डॉक्टर पंकज भूप आणि सचिव डॉक्टर योगेश लाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन 6 ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विविध डॉक्टरांची उपस्थिती होती. या मागण्यांसाठी आम्ही सर्व सदस्य व सभासद बाह्य रुग्ण व अत्यावश्यक सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवत आहोत. या बंद मधून उद्भवणाऱ्या परिस्थितीशी समानता करण्यात आपण पर्यायी व्यवस्था करावी असे निवेदनात म्हटले आहे. IMA कोपरगाव शाखेने या विषयाकडे जनहित आणि रुग्ण सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहण्याची मागणी केली आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही याची काळजी घेत राज्य शासनाने या विषयात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात कोपरगाव शाखेचे अध्यक्ष डॉक्टर पंकज भूप आणि सचिव डॉक्टर योगेश लाडे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता असं जर म्हटलं तर हे जे प्रकरण आहे हे सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि हे उच्च न्यायालयाकडे पण प्रलंबित आहे. याची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सरकारने गडबड करून लवकरात लवकर ही जी प्रक्रिया चालू केली आहे तर या विरोधात हे आंदोलन आहे. ह्या आंदोलनाचा आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामुळे जर न्यायप्रविष्ट आहे त्यावर लवकरच निर्णय होणार आहे तर एवढी गडबड कशा करता करावी. दुसरी गोष्ट की ही दुहेरी नोंदणी या होमिओपॅथी डॉक्टरांची यामुळे होणार आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये पण आणि होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये पण. जर होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये नोंदणी आहे तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी कशा करता करावी या सर्व गोष्टींवर आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनकडनं गव्हर्नमेंटला म्हणजे आम्ही 2 दिवसापासून स्ट्राईक करून सांगत आहोत. पण गव्हर्नमेंटचा याकडे काहीच रिस्पॉन्स नव्हता. त्यामुळे आज 6 तारखेपासून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठरावाप्रमाणे महाराष्ट्र ब्रँचच्या ठरावाप्रमाणे की बेमुदत संप यामध्ये आम्ही अत्यावश्यक सेवासुद्धा बंद करीत आहोत. तर यामुळे मग जी परिस्थिती निर्माण होईल वगैरे तर याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि यावर लवकरात लवकर त्यांनी त्यांचे रिप्लाय द्यावा. रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि रुग्णांना उच्च दर्जाचे जे आमच्याकडनं सेवा मिळते ती सेवा तशीच राहावी याकरताच हे सर्व चालू आहे. आणि माझे रुग्णांना आव्हान आहे की ह्यामध्ये रुग्णांची काही गैरसोय होणार नाही याची आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनकडे पूर्ण काळजी घेऊ. इमर्जन्सी त्यांना जी काही पूर्ण मदत करायची असेल ती आमच्याकडनं करण्याचा प्रयत्न करू. ऑगस्ट 2026 या दिवशी कोपरगाव IMA हे स्ट्राईकवर जात आहोत. तसे गेल्या 2 दिवसापासून स्ट्राईक चालू आहे. पण ही स्ट्राईक जी होती ती फक्त बाह्य रुग्णसेवा बंद होती. आता आजपासून बेमुदत बाह्य रुग्णसेवा त्या व्यतिरिक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस किंवा अत्यावश्यक सेवा ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामागची कारणं अशी आहेत की महाराष्ट्र शासनाने BHMS डॉक्टरांना CCMP कोर्स अंतर्गत मान्यता देऊन त्यांना 1 वर्षाची पोस्ट करून फार्मॅकॉलॉजीची सब्जेक्टविषयी त्यांना नॉलेज देऊन किंवा एक जॉईंट कोर्स करून त्यांना MMC मध्ये अंतर्भूत केलं आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही जी काउन्सिल आहे ही फक्त MBBS डॉक्टरांनाच मान्यता देते. पण आता ह्या कोर्स अंतर्गत किंवा ह्या कोर्स केल्यानंतर BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथीची परमिशन ऑफिशियली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून मिळणार आहे. आणि तसं पाहिलं तर ही जी बाब आहे ती न्यायालयाच्या अखत्यारीत सध्या आहे. त्याच्यावर डिसिजन चालू आहे. पण हा डिसिजन माननीय न्यायालयाचा डिसिजन येण्या अगोदरच महाराष्ट्र शासनाने हा GR पारित करून BHMS डॉक्टरांना सरळ
ॲलोपॅथीची परमिशन दिलेली आहे आणि या निर्णयाविरोधात स्टेट IMA ने हा डिसिजन घेतला स्ट्राईक करण्याचा किंवा निषेध व्यक्त करून बंद करण्याचा. तर त्या निषेधाच्या अंतर्गतच आम्ही कोपरगाव IMA बंद घोषित करत आहोत आणि त्या संदर्भात आमचे IMA प्रेसिडेंट डॉक्टर पंकज बुब हे व्यतिरिक्त अजून माहिती देतील. आज या बंदचं नियोजन आपण माननीय तहसीलदार साहेबांना आणि माननीय पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांना ते निवेदन दिलेलं आहे आणि त्याच व्यतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कोपरगाव यांनाही ते निवेदन सादर केलेलं आहे. या निषेध किंवा या बंदचा झळ सामान्य लोकांना पोहोचू नये किंवा त्यांचे कुठल्याही प्रकारे हेळसांड होऊ नये आणि अत्यावश्यक रुग्णाला कुठल्याही प्रकारे त्यांच्या जीविताला धोका पोहोचू नये याची काळजी एक डॉक्टर म्हणून आम्ही सर्वजण घेत आहोत आणि त्याची जबाबदारी किंवा त्याचं भानही आम्हाला सर्वांना आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही जे काही अत्यावश्यक रुग्ण असतील किंवा ती जी सेवा आहे ती आम्ही ग्रामीण रुग्णालय येथे ती चालू ठेवणार आहोत आणि त्या अनुषंगाने किंवा त्या याचं पत्रही आम्ही वैद्यकीय अधीक्षकांना दिलं आहे की कुठल्याही प्रकारचे इमर्जन्सी पेशंट जर इथे आलेत जे नाकारले जातील प्रायव्हेट हॉस्पिटलमधून त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि त्यासाठी जी काय सर्वतोपरी गरज किंवा मदत आमची लागेल ती आम्ही नक्कीच पुरवू आणि कुठल्याही प्रकारे आम्ही कुठल्याही पेशंटच्या जीविताला धोका होणार नाही म्हणजे यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. आणि बाकी जो प्रश्न राहतो इलेक्टिव्ह सर्जरीज असतील किंवा OPD बेसिसवरचे पेशंट्स असतील त्यांना आमची एकच विनंती राहील की तुम्ही थोडं सहकार्य करून एक उच्च प्रतीची सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्यासाठीच आम्ही ही जी पुढची पिढी आहे त्यासाठी ते पुढच्या पिढीसाठी सुद्धा हे हस्तांतरित होणार आहे आणि त्यामुळे कुठल्या प्रकारे या सेवेला त्याचं मारक ठरणार नाही. उच्च प्रतीची सेवा देण्यासाठी यासाठी आम्ही बांधील राहणार आहोत आणि यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येस, धन्यवाद.